मम्मी आज नाश्त्याला काय आहे? अगं मी कालच डोशांचं पीठ बनवून ठेवलेलं आहे. डोसा बनवून देऊ मी तुम्हाला आज? हो चालेल, विवांचं तर आवडीचंच आहे ते. हो, विवानला खूप आवडतं. ठीक आहे चालेल. तर हे बघा, इथे मी चटणीसाठी खोबरं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी जास्त कोथिंबीर घेतलेली, छान हिरवा कलर येण्यासाठी चटणीला. तर हे सर्व एकत्र करून घेऊया आपण. त्यामध्ये जसं आपल्या गरजेनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकूया आणि बारीक करून घेऊया. तर आता कढई ठेवली आहे, त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे. त्यात मोहरी टाकायची आहे. मोहरी थोडीशी जास्त टाकली तरी चालेल. त्यानंतर जे वाटलेलं आहे खोबरं वगैरे ते सर्व त्यामध्ये टाकायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटांसाठी छान परतवून घ्यायचं. त्यानंतर थोडं पाणी टाकायचं, एक अर्धा ग्लास वगैरे, जास्त नाही. त्यानंतर छान परतवून घ्यायचं आहे परत आणि 5 मिनिटासाठी मंद गॅसवर ठेवायचं आहे. तर हे आपलं डोशांचं पीठ आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया सुरुवातीलाच फक्त. तर तवा गरम झालेला आहे. तर हा असा आपला डोसा बनवून झालेला आहे. तर हा असा डोसा आणि चटणी तयार आहे. बघूया आता कसं झालं आहे. हे घे विवान, कसं झालं आहे खाऊन बघ. मम्मी एकदम छान झालंय.